टेलिव्हिजन विश्वात मराठी मालिकांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. मालिकेचं असणारं वेगळं कथानक प्रेक्षकांना नेहमीच आवडलंय. तर त्याचसोबत कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलंय. पण तुम्हाला माहितीये का, अनेक अमराठी कलाकार सुद्धा आज मराठी मनोरंजन विश्व गाजवतायत. यामध्ये पहिलंच नाव आहे ते म्हणजे अभिनेता अमित भानुशालीचं. अमितने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्याने हिंदीसह गुजराती शोज मध्येही काम केलंय. मूळचा गुजराती असलेला अमित सध्या स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका गाजवतोय. तो मालिकेत अर्जुन हे पात्र साकारतोय. अमित जरी अमराठी असला तरी तो अतिशय उत्तम मराठी बोलतोय. मालिकेतील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलंय. यामध्ये आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेता ऋषी सक्सेना. झी मराठीवरील काहे दिया परदेस या मालिकेमुळे ऋषी घराघरात पोहोचला. मालिकेत त्याने शिव हे पात्र अगदी उत्तमरित्या साकारलं होतं. ऋषी जरी अमराठी असला तरी त्याने मराठी कला विश्वात स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याने अनेक मराठी सिनेमांमध्येही उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलंय. तर सध्या झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर मालिकेत सूर्या आणि तुळजा या जोडीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलंय. मालिकेत तुळजाची भूमिका अभिनेत्री दिशा परदेशी साकारते. दिशा जरी मुळात अमराठी असली तरी तिने अनेक मराठी मालिकांमध्ये उत्तम अभिनय साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर मालिकेतल्या तिच्या भूमिकेला सुद्धा विशेष प्रेम मिळतंय. यासोबतच आणखी एक नाव म्हणजे अभिनेता कुणाल शुक्ल. तो सध्या झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत सिद्धिराज गाडे पाटील ही भूमिका साकारतोय. कुणाल जरी अमराठी असला तरी मालिकेत त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. उत्तम असं मराठी तो बोलताना दिसतोय. लक्ष्मी निवास मधील डॅशिंग असं सिद्धराज हे पात्र तो उत्तमरित्या साकारतोय. तर मालिकेतील सिद्धिराजने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलंय. तर मराठी कला विश्वातील एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेते मनोज जोशी. आतापर्यंत अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू आपण पाहिलीये. आभाळमाळा, पेशवाई, होणार सुनमी या घरची यासारख्या अनेक मालिकांमध्ये मनोज यांनी उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर मालिकांसोबतच अनेक सिनेमांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मुळात गुजराती असलेले मनोज जोशी मागील अनेक वर्षांपासून मराठी प्रेक्षकांची मनं जिंकतात. यातील कोणत्या कलाकाराची भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.